नमस्कार. श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवन कार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 5व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. पांडुरंगाचे शालेय शिक्षण व्यवस्थित सुरू झालं होतं. आजीला सांगितल्याप्रमाणे तो नियमितपणाने शाळेला जात होता. परीक्षेत उत्तम गुण मिळवत होता. त्याच्या तल्लख बुद्धीबद्दल काय बोलावं. कोणताही विषय तो चटकन आत्मसात करीत असे. आठवले घराण्यानं जपलेली तेजस्विता त्याच्यामध्ये पुरेपूर उतरली होती. त्या तेजाची प्रभा शाळेमध्ये सुद्धा फाकली होती. विद्यार्थी मित्रांचा आणि गुरुजनांचा देखील तो लाडका बनला होता. अर्थात त्याच्या जगावेगळ्या प्रश्नांनी शाळेतले गुरुजनही काही वेळा त्रस्त व्हायचे, परंतु ते तेवढ्यापुरतं असायचं. बऱ्याचदा त्याच्या डोक्यात येणाऱ्या विचारांचं ते कौतुकही करीत. शाळेत पांडुरंग नियमितपणानं जात आहे हे पाहून आजीला देखील समाधान वाटत होतं. त्या आता निश्चिंत बनल्या होत्या. सकाळी ती स्वारी लगबगीनं शाळेत जायची आणि संध्याकाळी खुशीनं घरी परतायची. परंतु एके दिवशी मात्र तो मोडावलेल्या मनस्थितीत घरी परतला. हे पाहून आजीलाही आश्चर्य वाटलं. तिनं त्याला विचारलं, काय झालं रे, असा हिरमुसला का झालास? कोणी रागवलं का तुला? नाही. मग कशामुळे एवढा दुःखी झालास? पांडुरंगानं आजीला शाळेतली हकीकत सांगितली. त्या दिवशी शाळेतल्या गुरुजींनी प्रत्येकाला घरून निघताना आईवडिलांना नमस्कार करून यायला सांगितलं होतं. हे सांगून पांडुरंग रडक्या आवाजात म्हणाला, आता मी काय करू? माझे आईवडील तर इथे नाहीत, मग मी कोणाला नमस्कार करू? एवढ्यासाठीच का तू हिरमुसला झालास? अरे मग मला नमस्कार कर. मला नमस्कार केला म्हणजे तुझ्या आईवडिलांना आपोआप पोचेल. पांडुरंग खुश झाला. दुसऱ्या दिवशी शाळेत निघताना त्यानं आजीला नमस्कार केला. घराबाहेर पडताना त्याचं लक्ष बाजूच्या रस्त्याकडे गेलं. त्याला एकदम आठवलं, त्या दिवशी त्याचे आईवडील मोटारीतून मुंबईला गेले होते. ते दृश्य त्याच्या मनःचक्षूसमोर तरळलं. लगेच त्यानं मनोमन त्यांना नमस्कार केला. पुढे हे रोजचंच झालं. रोज घराबाहेर पडताना तो मोटारीत बसून चाललेला आई तात्यांचं मानसचित्र डोळ्यासमोर उभं करायचा आणि त्यांना मनोमन नमस्कार करायचा. संपूर्ण शास्त्रीय मूर्तीपूजेला इथूनच सुरुवात झाली होती की काय कुणास ठाऊक. मनाच्या अगाध पुनरुत्पादक कल्पनाशक्तीमुळे नेत्र मिटूनही त्याला त्याचे आईवडील मूर्त स्वरूपात दिसू लागले. त्यांना तो मनोमन भेटू लागला, नमस्कार करू लागला. संपूर्ण शास्त्रीय असलेल्या मूर्तीपूजेला मानसशास्त्राचं कोंदण पुढे त्यानं दिलंही असेल. त्या शास्त्राचा अभ्यास त्यानं पुढे केलाही असेल, परंतु कृती मात्र आधीच घडून येत होती. चित्त एकाग्र करण्याची एक अलौकिक अनुभूती तेव्हापासून त्याला मिळायला लागलेली होती. दिवस जसे मागे सरणार होते तशी त्याच्या मानसशास्त्रीय पूजेत प्रगल्भता येणार होती. पुढच्या अंगणात मंडप पडल्यापासून पांडुरंगाची धांदल उडाली होती. आपल्या मुंजीसाठी ही सारी सिद्धता चाललेली आहे हे कळल्यावर तो हरखून गेला होता. प्रत्येक गोष्ट तो बारकाईने निहाळून बघत होता. मंडपाची मुहूर्तमेढ रोवली गेली तेव्हा त्याने आपल्या ताईला विचारलं, हा एवढा मंडप कशासाठी घालायचा? कशासाठी म्हणजे? तुझ्या मुंजीसाठी. उघड्यावर नाही का मुंज करता येत? अरे आता मुंजीला पाहुणे येणार, गावकरी येणार. मंडप घातला नाही तर त्यांना ऊन नाही का लागणार? मुंजीचे विधी होताना तुला आणि तात्यांनाही ऊन नाही का लागणार? शिवाय मंगलकार्य असलं म्हणजे अशा झालरीच्या मंडपाची शोभा असते. त्याच्या मनाचं समाधान झालं नाही. मुंजीचे सारे विधी चालू असताना त्याच्या मनात एकामागून एक शंका उभ्या राहत होत्या. मुंडन कशासाठी करायचं? ते करताना 3 वेळा स्नान कशासाठी करायचं? मातृभोजनाचं प्रयोजन काय? बोहलं कशासाठी रचायचं? त्या बोहल्यावर खापराच्या रंगवलेल्या बोडक्यांची उतरंड कशासाठी? अशा 1 नि 2 अनेक प्रकारच्या शंका पांडुरंगाच्या मनात उद्भवत होत्या. संधी साधून तो ताईला त्या शंका विचारत होत्या आणि ताई त्याला समजुतीच्या स्वरात सांगत होती, हे बघ, मुंज झाली म्हणजे मी तुला सारं सांगेन. आता गडबडीत काही नको. नर्मदेचं हे उडवाउडवीचं उत्तर आहे हे त्याला कळत असे. आजूबाजूची वडीलधारी मंडळी यायची आणि त्याची गंमत करण्यासाठी म्हणायची, हां आता पांडुरंगाच्या मांडीत बेडकुळी घालायची. तो गंभीरपणानं विचारायचा, कशासाठी घालायची बेडकुळी? मुंजीत घालावी लागते बेडकुळी मांडीत. शास्त्रात कुठे लिहिलंय दाखवा.
थट्टा गंभीर होऊन जायची आणि मंडूक गुप्त होऊन जायचा. थट्टा करणारी मंडळी निरुत्तर होऊन जायची. नाही म्हणायला नर्मदेच्या एका उत्तरानं पांडुरंग निरुत्तर झाला. मुंजीत डोईवर घेरा का ठेवायचा या त्याच्या प्रश्नावर ताईनं उत्तर दिलं, पृथ्वी गोल असते ना. मुंज झाली म्हणजे मुलाच्या मस्तकावर पृथ्वीचा भार येतो. त्याला या गोलाकार पृथ्वीतील लोकांचं कार्य करावं लागतं. मुलाला त्या लोककार्याचं स्मरण व्हावं म्हणून हा गोल घेरा ठेवतात. नर्मदेचं सांगणं त्याला समर्पक वाटलं नव्हतं, परंतु त्यावर त्याला प्रतिवादही करता येत नव्हता. त्यामुळे तो निरुत्तर झाला होता. मंगलाष्टकं झाली. त्याच्या मस्तकावर अक्षरांचा पाऊस पडत असताना वाद्यांचा गजर सुरू झाला. अण्णा आकाशातून आपल्या मस्तकावर अक्षदा टाकत आहेत असा भास त्याला झाला. तो भारावून गेला, कावराबावरा झाला. होम हवन सुरू झालं तेव्हा तो काहीसा भानावर आला. जेव्हा त्याला आपल्या मांडीवर घेऊन तात्यांनी त्याच्या कानात गायत्री मंत्र सांगायला प्रारंभ केला तेव्हा तर तो पुरता भानावर आला. तात्या त्याला कानात तो गुप्त मंत्र सांगत होते. ओम भूर्भुवः स्वः, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. पांडुरंगानं मंत्रोच्चार केला. अण्णांनी पूर्वीच सांगितलेला हा मंत्राचा अर्थ त्याच्या मनात घोळायला लागला. अखिल चराचराला प्रेरणा देणारा तो सूर्यदेव, त्याचं सर्वांना अत्यंत प्रिय असं जे सर्वश्रेष्ठ अवर्णनीय तेज आहे, त्याची उपासना करणं हे आमचं कर्तव्य आहे. तोच भगवान आमच्या बुद्धीला आणि आमच्या ध्यानभक्तीला उत्तम रीतीनं प्रेरणा देवो. हा मंत्र म्हणत असताना पांडुरंगाचं अंतःकरण अक्षरशः तेजाळून गेलं. एका अलौकिक तेजानं आपल्या अंतःकरणात प्रवेश केला असून त्या तेजानं तिथे वास्तव्य केलं आहे असा भास त्याला झाला. बालोपासक अशा सूर्यनमस्काराबरोबर आपण या सूर्यदेवाच्या बुद्धी तेजाची अखंड उपासना केली पाहिजे असाही विचार त्याच्या मनात स्थिरपत झाला. 16 दिवस गुरुजी येत होते आणि त्याला सकाळ संध्याकाळची संध्या सांगत होते. गायत्री मंत्र म्हणताना त्याच्या अंगात तेजाचा संचार व्हायचा. तो त्या अलौकिक तेजात अखंड न्हाऊन निघायचा. ही तेजाची पूजा कधी संपूच नये असं त्याला वाटायचं. कुंडलिका नदीच्या तीरावर जाऊन ही तेजोपासना करावी अशी उत्कट इच्छा त्याला व्हायची. परंतु सोडमुंज होईपर्यंत बाहेर पडायचं नसतं असं तात्यांनी त्याला सांगितलं होतं. 16व्या दिवशी त्याची सोडमुंज झाली. सारे विधी मुंजीप्रमाणेच यथासांग पार पडले. घराबाहेर न पडण्याचं बंधन संपलं. नाही म्हटलं तरी त्या बंधनात राहणं पांडुरंगाला कठीण होऊन बसलं होतं. यथावकाश मंगल कार्यासाठी भरलेलं घर रितं झालं. मंडप निघाला, बोहलं निघालं. देण्या घडण्यासाठी केलेले बुंदीचे लाडूही लोखंडी पिंपाच्या तळाला गेले. मंगल कार्याच्या खुणा सांगणारं उरलं ते फक्त तोरण. पांडुरंगाच्या मनातल्या शंका कुशंका पुन्हा मनाच्या पृष्ठभागावर आल्या. दुपारी भोजनोत्तर विश्रांती घेतल्यानंतर सर्व मंडळी ओसरीवर बसली होती. पांडुरंगानं पहिला प्रश्न केला, तात्या, सोडमुंज कशासाठी करायची असते? सोडमुंज ना, म्हणजे मुंजीनंतर ती करायची असते. पण का? मुंज झाल्यानंतर सोडमुंज न झालेला मुलगा मृत झाला तर तो मुलगा भूत होतो आणि मुंजा म्हणून पिंपळावर बसतो. भूत योनीतील ती एक देवता आहे. सोडमुंजीचं हे प्रयोजन तात्यांना माहीत होतं, परंतु पांडुरंगाला ते सांगणं शक्य नव्हतं. भद्रकाली अभद्र विचार उच्चारायचे नसतात ही गोष्ट त्यांना माहीत असल्यामुळे सोडमुंजीबद्दल सांगायचं सोडून ते त्याला गायत्री मंत्राबद्दलच सांगायला लागले. तात्या म्हणाले, ब्रह्मतेजाचा साक्षात्कार करणारा हा मंत्र आहे. पापाचा परिहार होऊन देह मन शुद्ध होण्यासाठी रोज 1000, 100, निदान 10 वेळा तरी गायत्री मंत्र जपावा असं वशिष्ठ धर्मसूत्रात आणि मनुस्मृतीत सांगितलं आहे. ब्रह्मचार्यानं गायत्री जप केलाच पाहिजे असा म्हणूनच दंडक घातला आहे. म्हणजे गृहस्थाश्रमात हा मंत्र जपायचा नाही की काय? पांडुरंग, असा त्या जपाचा अर्थ होत नाही. सर्वांच्याच हितासाठी या जपाचं अनुष्ठान सांगितलेलं आहे, परंतु ब्रह्मचारी लोकांनी ते अनुष्ठान कटाक्षानं केलं पाहिजे एवढाच मुलीचा दंडक आहे. मग पांडुरंगानं त्यांना मुंजीतल्या बऱ्याच रूढीविषयी विचारलं. त्यावर तात्या म्हणाले, रूढींचा पाठपुरावाही कोणी करू नये, त्या रूढींना कोणी त्याज्यही ठरवू नये. मला समजलं नाही तात्या. पुष्कळ लोक वैश्वदेव करतात. पूर्वीच्या काळी लोक पंचे वापरीत असत. वैश्वदेव करताना त्याचा कासोटा फिटायचा
म्हणून आज वैश्वदेव करताना कासोटा फेडूनच वैश्वदेव केला पाहिजे असं थोडंच आहे. पण तात्या, शास्त्रात रूढी बली असी असं का म्हटलं जातं? असं सरसहा तत्त्व स्वीकारता येणार नाही. शास्त्रात सांगितल्या नसलेल्या कित्येक रूढी रुळतात, काही कालबाह्य रूढी नष्ट होतात. पण त्यांचं मूळ कसं शोधायचं? तात्या हसत म्हणाले, ऋषींचं कुळ आणि नदीचं मूळ शोधायचं नसतं. मग गंभीरपणानं म्हणाले, रूढींचं मूळ शोधणंही अवघड असतं. ग्रंथावरून शास्त्र समजतं, पण रूढींचं मूळ जनमानसात खोलवर रुजलेलं असतं, ते सापडत नाही. पांडुरंगाने शंका काढली, मग अनिष्ट रूढी बदलायच्या कशा? ते काम सोपं नसतं. पण कालबाह्य रूढी आपोआप नष्ट होतात. त्यासाठी आपण हातभार लावायचा आणि त्या रूढी पुन्हा प्रचलित होऊ नयेत याविषयी दक्षता घ्यायची. शास्त्राचा धागा धरून नव्या उपयुक्त रूढी समाजात प्रचलित करणं एवढीच गोष्ट आपल्या हातात आहे. तेव्हा वेदोक्त शास्त्राचा आधी नीट अभ्यास कर, त्यावर चिंतन मनन कर आणि समाजात नवीन रूढी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न कर. तेच कार्य तुला करावं लागणार आहे. तात्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द पांडुरंगाला कळला होता असं नाही, परंतु त्या शब्दाचे आघात त्याच्या मनावर झाले होते. त्याच्या मनातल्या बऱ्याच शंका फिटल्या होत्या. तो म्हणाला, तात्या, आता एकच प्रश्न विचारतो. शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्यापूर्वी त्यांची शास्त्रोक्तरित्या मुंज लावली होती. त्यांना मुंजीचा अधिकार होता का? मुंजीनंतर यज्ञोपवीत धारण करण्याचा अधिकार होता का? तात्या एकदम म्हणाले, उत्तम प्रश्न विचारलास. मुंजीचा आणि यज्ञोपवीताचा अधिकार शास्त्रानुसार सगळ्यांनाच असतो. पण कालांतरानं ते शास्त्र लोप पावलं आणि ब्राह्मणेतर समाजात मुंज न करण्याची आणि यज्ञोपवीत धारण न करण्याची रूढी बळावली. ही रूढी कुणीतरी मोडायला नको का? हे ऐकून पांडुरंग मनाशी म्हणत होता, मोडेन तर मीच मोडेन अशा रूढी. देव मला तेवढी शक्ती निश्चितच देईल. भविष्यात त्यानं खरोखर कोळी लोकांच्या आणि ब्राह्मणेतर लोकांच्या मुंजी लावल्या आणि रूढीचा नव्यानं पाया घातला. आता मात्र त्या बदलाचं चित्र तेवढं पांडुरंगाच्या नजरेसमोर तरळलं. मंगल कार्याचं भरलं घर जसजसं रितं व्हायला लागलं, तसतशी घरात उरलेल्यांच्या मनात हुरहुर दाटून येते. तात्यांचा जायचा दिवस उगवला तेव्हा नर्मदा आणि पांडुरंग यांची तीच अवस्था झाली. जाण्यापूर्वी पांडुरंगाने विचारलं, तात्या, आता पुन्हा केव्हा येणार? त्यावर तात्या काही उत्तर देण्यापूर्वीच आजी पुढे येऊन म्हणाली, तात्या, पुन्हा तुला लवकर यायलाच हवं. एक छोटं कार्य माझ्या देखत झालं, दुसरंही मोठं कार्य माझ्या डोळ्या देखत व्हायला हवं. तात्यांनी आपल्या आईकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं तेव्हा सरस्वतीबाई म्हणाल्या, अरे, या नर्मदेचं लग्न अजून अवकाश नाही का आई? अवकाश कसला? या पुसाच्या महिन्यात तिला 14वं लागेल. ठीक आहे, म्हणजे लोकमान्य टिळकांनी सांगितलेली वयोमर्यादा आपण ओलांडलेली नाही. स्थळ बघायला हरकत नाही. एवढ्यात नर्मदा जागची उठली आणि लाजून आत जाताना म्हणाली, आजी, मी तुम्हाला जड झाले आहे का गं? अगं, उपवर मुलगी म्हणजे गळ्यातलं लोढणं, ते नेहमी जडच असतं. वेळच्या वेळी मुलगी आपल्या घरी गेलेली बरी. नर्मदा आत निघून गेली तेव्हा सरस्वतीबाई म्हणाल्या, मी उगाच बोलले नाही तात्या. पेंटचं ते जोशांचं स्थळ मला कळलं म्हणून तुला सांगितलं. 4 माणसांचं चांगलं स्थळ आहे. ठीक आहे, तपास करतो. तात्यांचा तपास फारसा लांबला नाही. 5-6 महिन्यातच तात्या आणि पार्वतीबाई रोह्याला आले, ते पेणकर जोशींना मुलगी पाहण्याचं निमंत्रण करूनच. त्याप्रमाणे विनायकपंत जोशी आपल्या पत्नी आणि 2 समवयस्क मित्रांना घेऊन रोह्याला येऊन दाखल झाले. आल्याबरोबर विनायकरावांचे एक मित्र दिनकरपंत यांनी तात्यांकडे बघून सांगितलं, तुमची मुलगी मोठी भाग्यवान हो. आमच्या या जोशीबुवांचा बारदाना केवढा मोठा. पुरुषांच्या नुसत्या चित्राहुती खाऊन हिचं पोट भरेल. त्यांचं हे बोलणं पांडुरंगानं ऐकलं. त्याला त्यातलं फारसं जरी कळलं नाही तरी त्याला दिनकरपंतांच्या बोलण्याचा संताप आला. माणसानं माणसाचं उष्ट खायचं ही कल्पनाच त्याला सहन होण्यासारखी नव्हती. त्या घरी जाऊन कुणाचंही उष्ट खाऊ नकोस असं तो ताईला बजावून सांगणार होता. मुलीला बोलवा असं जोशींनी सांगितल्यानंतर तात्या नर्मदेला घेऊन बाहेर आले. नऊवारी साडीत वावरताना ती अतिशय गोंधळली होती. तरी तिनं खाली वाकून सर्वांना नमस्कार केला तेव्हा जोशीबुवा म्हणाले, सर्वांसमोर वाकू नकोस, सभेत फक्त एक नमस्कार. जोशीबुवांचे दुसरे मित्र कुशाबा म्हणाले, अरे वाकू दे, तेवढाच व्यायाम.
तात्या हसत म्हणाले, रोज ती सूर्यनमस्कार घालते. यावर कुशाभाऊ मनसोक्त खिदळले आणि म्हणाले, ते नमस्कार सूर्याला जातात, आम्हाला नको का नमस्कार? सर्वजण हसले. तात्यांनाही हसावं लागलं. हा थट्टा विनोद परिहास झाल्यानंतर मुलीला प्रश्नोत्तरं झाली. भाऊ किती, बहिणी किती, शिक्षण किती, गाणं म्हणता येतं का, या मामूली प्रश्नाबरोबर शेवटचा प्रश्न, 10 जणांचा स्वयंपाक करता येतो का, या प्रश्नाचं उत्तर तात्यांनी दिलं. आजीच्या लाडात वाढली, त्यामुळे पण नक्की करेल ती 10 जणांचा स्वयंपाक. दिनकरपंत एखादं तत्त्व सांगावं या स्वरात म्हणाले, लोकांचं इथेच चुकतं. मुलींचे लाड अवश्य करा, पण प्रथम तिला पोटापाण्याची व्यवस्था करायला शिकवा. पोहे चहापान झाल्यानंतर कुशाभाऊ म्हणाले, हे सारे नेहमीचे उपचार झाले, आता मुलीला पुन्हा बोलवा. मग कुशाभाऊंनी नर्मदेच्या हातात बत्ताशाचा पुडा दिला. पुन्हा नमस्कार झाले. जोशीबुवा म्हणाले, हे कुशाभाऊ आणि मी 2 नाही. यांनी मुलीच्या हातात बत्ताशाचा पुडा दिला. मुलगी आम्हाला पसंत आहे. त्या काळी मुलीच्या पसंतीचा प्रश्नच नव्हता. लग्नव्यवहारातील सारी मुलं पसंतच झालेली असत. यथावकाश सारे सोपस्कार पार पडून नर्मदेचं लग्न उभं राहिलं. वरपक्षाची मंडळी दिमाखात आली. त्याच दिमाखात नर्मदेला बरोबर घेऊन पेंडला परत गेली. आठवल्यांचं घर आणखी रितं झालं. सारे मंडळी आपापल्या घरी निघून गेल्यानंतर रोयाच्या घरात मागे उरले फक्त आजी आणि पांडुरंग. त्यावेळी पांडुरंगाला घर अक्षरशः खायला उठलं. अण्णा देवाघरी निघून गेल्यानंतर त्याचं एकटेपण सुरू झालं होतं. आता ताई सासरी निघून गेल्यानंतर त्या एकलेपणात भलतीच भर पडली होती. शाळेत सोबत्यांच्या सोबतीत तो थोडाफार रमायचा, पण घरी आल्यानंतर एकटी आजीच त्याच्या सोबतीला असे. आजीचंही मन अलीकडे उदास झालं होतं. नर्मदेच्या लग्नातला सारा प्रकार पाहून औदासिन्याची काजळी तिच्या मनावर आली होती. नर्मदा मोठ्या घरी पडली असं इतर लोक म्हणायचे, परंतु तिला तसं वाटत नव्हतं. केवळ पैसा गाठीशी असला म्हणजे लोकांना माणसं मोठी वाटतात, पण पैशाबरोबर माणसाचं मनही मोठं हवं असं आजीला वाटायचं. आठवल्यांच्या घराण्यात विद्या पाणी भरत होती, या गोष्टीचा सार्थ अभिमान तिला वाटायचा. घरात विद्या नांदत असेल तर त्या घरात नांदणाऱ्या संपत्तीचा मोठेपणा आहे ही कल्पना तिच्या मनात पक्की रुजली होती. त्यामुळे पेणकर जोशींचा श्रीमंती मोठेपणा तिला मुळीच मान्य नव्हता. त्यातच कानावर येणाऱ्या काही घटनांनी आजीच्या दुःखात भर पडली. दिवसेंदिवस तिची प्रकृती खालावत चालली. त्याबद्दल पांडुरंगाशी काही बोलणं शक्यच नव्हतं. आजीनं फक्त 3 दिवस हांतरून धरलं. पांडुरंगानं आजीला अशा सतत निजलेल्या अवस्थेत कधी बघितलं नव्हतं. आजीनं एक दिवस काही खाल्लं नाही तेव्हा तो म्हणाला, तुला मऊ भात करून देऊ का? क्षीण आवाजात आजी म्हणाली, नको रे बाळा, शाळेत जाण्यापूर्वी मीच तुला खिमट करून देते. आजी, आज मी शाळेत जात नाही. तुझ्या पायावर पाय देतो. तुझे पाय वळतायत ना, तुझ्या अंगात तापही आहे. आजीनं त्याला जवळ घेतलं आणि कुरवाळलं. तेव्हा पांडुरंग पुन्हा म्हणाला, मी आज शाळेत जात नाही. नको नको, तू शाळेत जा. तुझ्या आजोबांनी काय सांगितलं आहे तुला? विद्येची हेळसांड करायची नाही. 3ऱ्या दिवशी पांडुरंग मधल्या सुट्टीत शाळेतून धावत घरी आला. घराचं दार पुढे करून घेतलं होतं. दार उघडून तो हळूच आत आला. त्यानं आजीला 1-2 हाका मारल्या. आजीनं ओ दिली नाही. आजी झोपली असेल म्हणून तो हळूच आत गेला. पलंगापाशी जाऊन त्यानं आजीला हळूच हाक मारली. आजी गाढ झोपली आहे असं त्याला वाटलं. त्यानं तिला 2-3दा हलवलं, तरीही ती उठली नाही हे पाहून त्यानं तिला हाका मारण्याचा सपाटा सुरू ठेवला. मग मोठ्यांदा टाहो फोडून ओरडला, आजी! शेजारपाजारचे लोक धावून आले. मग त्याला कळलं की आजी देवाघरी निघून गेली आहे. तात्या आई आले. अण्णांच्या वेळेप्रमाणे अंगणात मंडळी जमली. अण्णांप्रमाणेच आजीचे सारे अंत्यसंस्कार पार पडले. परंतु पांडुरंग मुळीच रडला नाही. अंतर्मुख होऊन तो आजीजवळ मुकाट्यानं बसला होता. जन्मलेली माणसं एक ना एक दिवस देवाघरी निघून जातात आणि ती माणसं पुन्हा कधीही परत येत नाहीत अशी त्याच्या मनाची खात्री होऊन चुकली होती. या जगात माणूस एकटा येतो आणि या जगातून एकटा निघून जातो हे त्याला आता समजून चुकलं होतं. हे प्रकरण इथेच संपलं. हरिओम तत्सत.